शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। हा श्लोक आपण रोज म्हणत असाल, परंतु मी जर तुम्हाला विचारलं की या मंत्राचा तुम्ही शब्दशः अर्थ सांगू शकाल का? विचारात पडलात ना? बरोबर आहे. आपण असे अनेक मंत्र, आपल्या आवडीचे स्तोत्र रोज म्हणत असतो. आपल्या अन्निकामध्ये, आपल्या उपासनेमध्ये यांचा अंतर्भाव आहे. आणि अनेकदा आपल्या मनातही येतं की मुळापासून यांचा अर्थ आणि त्यात लपलेले गुढार्थ मला समजले पाहिजे. आता पुरेसा वेळही आहे. कदाचित आपण आता सेवानिवृत्तही असाल, पुरेसा वेळही अभ्यासाला आहे. संस्कृत शिकण्याची फार दिवसांची इच्छा आहे. कदाचित आपल्याला शाळेमध्ये संस्कृत होतं किंवा नव्हतंही, पण मी एक भारतीय असल्यामुळे मला भगवद्गीता मुळातून कळायला हवी. मला रामायण मुळातून कळलं पाहिजे. काय सांगितलंय महर्षी वाल्मिकींनी 10,000 वर्षापूर्वी. व्यासांचं 1,00,000 श्लोकांचं महाभारत नेमकं कसं आहे? टीव्हीवर जे पाहतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे महाभारत पाहतो, मग नेमकं खरं कसं आहे हे मला समजून घेण्याची खरंच उत्सुकता आहे. आणि त्यासाठी मला संस्कृत शिकलं पाहिजे. मग या ना, श्रीराम संस्कृत अध्ययन केलं जातं. आम्ही तत्पर आहोत आपल्याला संस्कृत शिकवण्यासाठी. आपलं वय कितीही असो, अगदी वय वर्ष 16 ते वय वर्ष 90, आणि काही चिंता करू नका. लक्षात राहण्याची, संस्कृत ही देववाणी आहे. तुम्ही फक्त इच्छा करा. तुम्हाला संस्कृतच्या 12 खडीपासून तर याही वयामध्ये अगदी वेदवाणी कळण्यापर्यंत संस्कृत शिकवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आपलं स्वागत आहे. जय श्रीराम.